आपण प्रत्येक वेळेस नर्सरीतून नवीन प्लांट, नवीन झाडे सगळंच आपल्या गार्डनसाठी आणत असतो. पण कधीतरी आपण स्वतःही कटिंग छानपैकी ग्रो करू शकतो. तर तुम्ही पण तुमच्या गार्डनची वेगवेगळ्या फुलांनी व झाडांनी सजवणार आहात. तर गार्डनमध्ये आज आपण वेगवेगळ्या कलरचे कटिंग आपण लावणार आहोत. तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठेच न स्किप करता पूर्ण बघा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर मी हे जास्वंदाचे कटिंग लावणार आहेत, पण ते छान ग्रो झाले पाहिजे व ग्रो करण्यासाठी आपण काही आज स्टेप बघणार आहोत. तर त्या स्टेप पूर्ण ऐका, म्हणजे तुम्हाला कटिंग लावायला सोपी जाती व तुमच्याकडेही कटिंग व्यवस्थित ग्रो करतील. कटिंग घेताना जास्वंद प्लांट हे चांगले ग्रो झालेले असावे. कुठल्याही प्रकारचे फंगस, किडे त्यावरती नको. कटिंग घेताना पेन्सिल साईज कटिंग घ्या, त्यापेक्षा बारीक घेऊ नका. तर ग्रो होईल की नाही ही पण शक्यता असते, त्यामुळे बारीक कटिंग घेऊ नका. त्यानंतर स्टेप नंबर 2, कटिंग घेतल्यानंतर 7 ते 8 इंच इतकी कटिंग घ्या व खालचा भाग कापताना थोडासा तिरकस 45 डिग्रीमध्ये कापा. तर तिरकस कापण्याचे कारण काय, तर लवकर मुळ्या येतात व मुळ्या निघायला जास्त स्पेस मिळतो व कोणताही फंगस लागत नाहीत. पूर्ण कटिंग मातीला टच होते. स्टेप नंबर 3, कटिंग केलेल्या फांद्या आहेत त्यांचे इतर पाने काढून टाका. पाने हाताने काढू नका, कटरने काढा व कटरला ऑलोवेरा जेल नक्की लावा. त्यानंतर पाने जर हाताने काढली तर कटिंगची साल निघण्याची शक्यता असते व आपल्या कटिंग खराब पण होण्याची शक्यता असते. माती कोणती घ्यायची, तर स्टेप नंबर 4, कोकोपीट, माती, वर्मी कंपोस्ट सारख्या प्रमाणात घ्या. तिन्ही एकत्र करा. स्टेप नंबर 5, ह्या कटिंग छोट्या कॅरीबॅग मध्ये आपण लावू शकतो. तर छोट्या कॅरीबॅग घ्या, ग्लास घ्या किंवा तुमच्याकडे जे काही छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्याला होल पाडून घ्या. त्यामध्ये आपण जी तयार केलेली माती आहे ती टाकून घ्या. कटिंग कोरपडमध्ये डिप करा, म्हणजे कुठलंही त्यामध्ये फंगस लागणार नाहीत. डिप करून झाल्यानंतर कटिंग लावून घ्या. स्टेप नंबर 5, कटिंग लावल्यानंतर पाणी द्या. त्यानंतर 15 दिवस सेमीशेड एरियामध्ये ठेवा. जास्त ऊन असेल तर व पावसाळा जर असेल तर नॉर्मल पाऊस मिळेल अशा ठिकाणी ठेवा, कारण उन्हाचे प्रमाण त्यावेळेस कमी असते आणि जास्तही पाणी नको, त्यामुळे नॉर्मल पाणी मिळेल अशा ठिकाणी ठेवा. 15 दिवसात कटिंग छान ग्रो व्हायला सुरुवात होते व त्यावरती थोडे थोडे पाणी यायला सुरुवात होते व 25 दिवसात पाणी आल्यानंतर मुळं यायला सुरुवात होते व 45 दिवसात याची आलेली पाने जी आहेत ती थोडी मोठी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर स्टेप नंबर 6, तुम्हाला अजून वाढून द्यायची असेल 2-3 महिने तर तुम्ही तशीच ठेवू शकता व आत्ताही ग्रो केली किंवा नवीन रिपोर्टिंग केली तरीही चालते. पण तुम्हाला व्यवस्थित वाढून द्यायची असेल तर थोडे दिवस ठेवा, नंतर रिपोर्टिंग करा. स्टेप नंबर 7, रिपोर्टिंग करण्यासाठी माती, वाळू, कोकोपीट, शेणखत, वर्मी कंपोस्ट, त्यानंतर निमखली हे सगळं एकत्र करून घ्या. 8 ते 10 इंच कुंडी घ्या व त्याला होल पाडून त्या ठिकाणी दगड ठेवा, म्हणजे आपले पाणी व्यवस्थित ड्रेन होईल. कटिंग लावा व लावल्यानंतर 8 ते 10 दिवस सेमी शेड एरियात ठेवा व तुमची कटिंग आता रेडी झाली आहे. तर आपण लावलेल्या कटिंगमध्ये खूपच आनंद वेगळा असतो व तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, कटिंग लावण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की कटिंग लावून बघा, छान ग्रो होईल. व माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.